तुम्हा सर्वांना माझा नमस्ते। आज आपण एक अशा विषयावर बोलूया जे की बोलायला अगदी सोपं मात्र मोठ्या बिमारीपेक्षाही कमी नाही, ज्यालाच आपण म्हणत असतो रेबीज। रेबीज कशामुळे होत असतो? भटकंती कुत्र्यांमुळे, मांजरेमुळे, बिल्लीमुळे किंवा मंकी या सगळ्या गोष्टींमुळे हे रेबीजचं इन्फेक्शन होत असतं। आता नेमकं काय तर रेबीजचे इन्फेक्शन हे ते झूलॉजिकल व्हायरस आहे जे की प्राण्यांमार्फत एका मानवी शरीरामध्ये पसरत असतो, त्यालाच आपण रेबीज असे म्हणतो। आता त्याची लक्षणे नेमकी काय हे आपण जाणून घेऊया। पहिला आहे हॅल्युसिनेशन, म्हणजे दोन्ही कानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आवाज येत असते। सेकंडली आहे की हेडॅक, म्हणजे खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात डोकेदुखी ही होत असते। आणि तिसरा आहे म्हणजे हायड्रोफोबिया, ज्याला आपण मोस्टली ऐकत असतो की पाण्याची भीती। तर ती पाण्याची भीती काही आपण जाणून घेऊया। तुमचं जे व्हायरस असतं ते ब्रेनमध्ये एंट्री करत असते व त्यामुळे तुम्हाला सॉलो करायला म्हणजे तुमचं ब्रेन जो आहे ते इम्पल्सेस देत असतो, गिटकायला त्रास होतो व श्वास घ्यायला त्रास होत असतो, त्यामुळेच हायड्रोफोबियाचे हे मोठं कारण आहे। WHO नुसार आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने वॅक्सिनेशन शेड्यूल पुढील प्रमाणे दिलेला आहे। पहिला आहे 0 डोस, तिसरा डोस, 7वा डोस, 14वा डोस आणि 28 दिवसाचा डोस अशा या कालांतराच्या अंतरावर घ्यायचा आहे। 0.1 ml दोन्ही हाताच्या दंडावर ते डोस दिला जात असतो। होप यू ऑल हे व्हिडिओ